उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अक्षय दिगंबर गायकवाड वय वर्ष 25 ह्या तरुणावर MPDA अंतर्गत 18 नोव्हेंबर 2024 रोजी कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी 1 वर्षासाठी वाशिम जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे। याची माहिती उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आज अग्निबाणशी बोलताना दिली आणि त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतील अक्षय दिगंबर गायकवाड हा गुंड प्रवृत्तीचा गुन्हेगार होता। त्याच्यावर सन 2018 ते 24 पावे तो विविध कलमाने पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते। त्यामध्ये प्रामुख्याने खंडणी वसूल करणे, मारपीट करणे, विनयभंग करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते। सदर इस्माला या अगोदर बी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारीवरती सुधारणा होत नव्हती, म्हणून ठाणेदार उमरखेड यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव तयार करून योग्य त्या मार्गाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक 18/11/24 रोजी सदर प्रस्तावानुसार या इस्मास 1 वर्षाकरता स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले। परंतु यापूर्वी सदरचा गुन्हेगार जो आहे जेलमध्ये एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये MCR मध्ये होता। सन्माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांचे 1 वर्ष स्थानबद्धतेचे आदेश सदर इस्मास एक विशेष अधिकारी नेमून जेलमध्ये जाऊन सदर आदेश तामील करण्यात आला आहे। यानंतर तो 1 वर्ष सदर गुन्हेगार अक्षय दिगंबर गायकवाड हा जेलमध्येच राहणार आहे। त्यामुळे उमरखेड शहरातली जी कायदा सुद्धा बिघडणारी जी काही गुंड प्रवृत्ती होती त्यांना ठेचून काढण्याचे काम पोलीस निरीक्षक पांचाळ यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पीयूष जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे।